कधी कधी गोंगाटापासून थोडंसं दूर जाण्याची गरज असते आणि आजचा हा प्रवास काहीसा तसाच होता. समुद्रकिनारी शांत असलेली ही बोट आपल्याला एका नवीन ठिकाणी घेऊन पोहोचेल. बोट सुटायला अजून थोडासा वेळ होता, म्हणून मी फक्त आजूबाजूला पाहत बसलो होतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काही ना काही वेगळी भावना होती. आणि फायनली बोट निघाली. हळूहळू किनारा मागे पडत होता. समोर फक्त समुद्र होता आणि मागे राहत चाललेलं शहर. दूर दिसणाऱ्या त्या इमारती आता लहान होत चालल्या होत्या. जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसं शहराचा गोंगाट मागे राहत होता आणि समुद्राच्या या प्रवासात वेळ सुद्धा खूप हळू जात होता. प्रवास सुरू असताना वाटेत एक छोटासा बेट दिसला. लाटा त्याला सतत आदळत होत्या, पण ते खूप शांतपणे उभं होतं. थोडं पुढे गेल्यावर नजरेसमोर एक प्रचंड मोठं जहाज होतं. दूरवरून पाहिलं तर त्याचा आकार समजत नव्हता, पण जसजसं आम्ही जवळ जात होतो तसं त्याचं खरं विशाल रूप दिसायला लागलं होतं. आणि फायनली मी किनाऱ्यावर पोहोचलो. इथून पुढे जाण्यासाठी एक छोटी टॉय ट्रेनही होती, पण आज मला घाई नव्हती, म्हणून ट्रेनमध्ये बसण्याऐवजी मी चालत जाण्याचा निर्णय घेतला. कधी कधी एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा तिथपर्यंतचा प्रवास अनुभवणं जास्त छान वाटतं. पुढे जात असताना दोन्ही बाजूला छोट्या छोट्या दुकानांच्या रांगा लागलेल्या होत्या. सुरुवातीला वाटलं काही मोजकेच दुकानं असतील, पण जसजसं पुढे जात होतो तसतसं अजून दुकानं दिसत होती. हस्तकला, शोपीस, दागिने, कपडे बघायला खूप काही होतं. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे काही वस्तू खरंच चांगल्या होत्या आणि किमतीही फार जास्त नव्हत्या. आणि खरं सांगू ना, इथे आल्यावर फक्त लेण्या बघून चालत नाही, या बाजाराचा अनुभवही घ्यावा लागतो. आणि एंट्रीलाच तिकीट काढून लेण्या बघायला सुरुवात केली. आणि खरं सांगू ना, मला इथे येऊन इतिहास शिकायचा नव्हता. मला इथे येऊन फक्त हे ठिकाण स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. फोटो आणि व्हिडिओमध्ये खूप वेळा बघितलेलं हे ठिकाण ज्यावेळी प्रत्यक्षात उभं राहून बघत होतो, ती गोष्ट फील करत होतो, पूर्णपणे वेगळी होती. आणि खरं तर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गोष्टी आणि प्रत्यक्षात दिसणाऱ्या गोष्टी ह्यांमध्ये खूप फरक असतो. त्या दगडांमध्ये कोरलेल्या मूर्त्या आणि ते आर्किटेक्चरल स्ट्रक्चर हे खूप भारी होतं. तर या ठिकाणी माझं सजेशन असेल, मुंबईपासून अगदी 45 मिनिटाच्या अंतरावरती असलेली ही गोष्ट खूप सुंदर आहे आणि इथे एकदा तरी व्हिजिट करा. आणि खरं सांगायचं झालं तर माझ्या मते ना, हे ठिकाण एक मिनी हम्पीसारखं आपल्याला फील होईल. इथल्या लेण्या तर सुंदर होत्यातच, पण खरं सांगू ना, मला इथलं छोटासा मार्केट खूप जास्त आवडलं. आणि तुम्हाला कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा.